नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी पाहूयात. शिवरायांची समाधी टिळकांनी बांधल्याच्या दाव्यावरून एक नवाच वाद निर्माण झालेला आहे. टिळकांनी नव्हे तर फुलेंनी समाधी बांधली, काही इतिहासकारांचा हा दावा आहे. समाधीच्या वादानंतर आता टिळकांचे खापरपडतू टी9 मराठीवर थेट सहभागी होत आहेत. लोकमान्य टिळकांचे खापरपडतू कुणाल टिळक आपल्या सोबत आहेत. कुणालजी, स्वागत. कुणालजी, स्वागत तुमचं टी9 मध्ये. या संदर्भात आपण बोलणार आहोतच, मात्र काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये या सगळ्याचा कसा उल्लेख केला ते देखील आधी आपण पाहूयात. मी ज्याच्याकडे जातो ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे जातो. मी जात बघून जात नाही, जात बघून पुस्तकं वाचत नाही. तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं जर एवढंच आहे तर मग रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? कुणालजी, तुम्ही देखील राज ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. तुम्ही स्वतः लोकमान्य टिळकांसंदर्भातल्या सगळ्याच गोष्टी ह्या वाचलेल्या असणार, तुम्हाला या संदर्भात अधिक जास्त माहिती असणार. तर राज ठाकरे यांच्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? नमस्कार. हे बघा, काल जी राज ठाकरेंची संभाजीनगरमध्ये सभा झाली त्यामध्ये खूप जाहीर सभा होती, खूप मोठी सभा होती. त्यामुळे राज ठाकरे सभेमध्ये बोलले की टिळकांनी समाधी बांधली आणि त्यातला काय आमचा आक्षेप नाही. कुठल्याही टिळक परिवारातल्या कुठल्याही माणसांनी कधीच लोकमान्य टिळकांनी रायगडावर समाधी बांधली असा दावा पण केलेला नाही आहे. पण राज ठाकरेंच्या एका विधानामुळे जिथे आज सोशल मीडियावर, ट्विटरवर, फेसबुकवर आणि सगळ्या प्रसारमाध्यमांमधनं जे काय टिळकांच्या कार्याचा अपमान होतोय किंवा टिळकांच्या नावाची खिल्ली उडवली जाते, ह्याच्या विरुद्ध मी आत्ता इथे बोलायला आलो आहे. आणि त्यामुळे एका विधानामुळे हे एवढं सगळं ब्राह्मण द्वेष पुढे यावा, टिळकांच्या कार्याबद्दल अपमान व्हावा, हे बरोबर नाही. बरोबर कुणालजी, लोकमान्य टिळकांचं कार्य खूप महान आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं काय राजकारणासाठी इतिहास, भूगोल या सगळ्याची मोडतोड केली जाते, लोकमान्य टिळकांना देखील राजकारणामध्ये ओढलं जाते? 100% लोकमान्य टिळकांना पण राजकारणामध्ये ओढलेलं जात आहे. काही समाजातील घटकांनी ते ब्राह्मण द्वेष हा पुढे आणलेला आहे. आणि मी आज सकाळपासून सगळ्या प्रसारमाध्यमांचे मध्ये मुलाखती बघतो आहे, त्यामध्ये बिना रेफरन्स किंवा बिना काही सोर्सेस लोकांनी बोललेले आहेत. मी एवढंच सांगू इच्छितो की लोकमान्य टिळकांनी जी रायगड स्वराज्य समिती स्थापन केलेली, समाधी समिती स्थापन केलेली, त्याच्यामध्ये टिळकांनी सर्वात जास्ती पुढाकार हा टिळकांचा होता. 1895 साली टिळकांनी जवळजवळ केसरीमध्ये एक लेखात असं लिहिलं की सर्व महाराजांच्या वंशजांना व सर्व सरदारांना, सर्व संस्थानिकांना पत्र लिहिलं लेखांमधनं की आपण रायगडावरील महाराजांच्या समाधीबद्दल काय करत आहोत. ह्याच्याच पुढे एप्रिल महिन्यात हे झालं. मे महिन्यात 1895 साली मे महिन्यात पुण्यातील हिराबाग येथे सेनापती दाभाडे तळेगावचे ह्यांनी जे एक मीटिंग भरवली होती, ह्यांनी एक बैठक भरवली होती. टिळक पण तिथे उपस्थित होते आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली होती. त्यामध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आली ज्याचे मेंबर टिळक होते, फक्त अध्यक्ष पण नव्हते. त्या कमिटीचा उद्देश हा एकच होता की महाराजांची समाधी, त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी, त्या समाधीवर एक छत्री उभारण्यासाठी आपण लोकांकडनं पैसे गोळा करायला पाहिजेत. खरं तर त्या लोकांना असं वाटलं की शाहू महाराजांच्या जर का मनात आलं तर त्यांनी 100% पूर्ण समाधीचा खर्च उचलतील. पण लोकमान्य टिळक, सेनापती दाभाडे आणि सगळ्यांचंच मिळून एक असा अंदाज, एक असं निघालं की आपण सर्व महाराष्ट्राच्या लोकांकडनं जर का पैसे गोळा केले तर प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाला महाराजांची समाधी आपलीशी वाटेल, म्हणून त्यांनी हा फंड उभा केला. आणि त्यानंतर 15 मार्च 1896 रोजी 3 दिवसाचा शिवजयंतीचा उत्सव हा रायगडावर लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झाला. जेव्हा हा शिवजयंतीचा उत्सव होत होता तेव्हा ब्रिटिशांनी त्याला परमिशन नाकारली होती. या 3 दिवसाच्या उत्सवासाठी लोकमान्य टिळक रायगडावरनं महाबळेश्वरला गेले
रात्रीतनं महाबळेश्वरला गेले. तिथे लॉर्ड सँडर्स जे गव्हर्नर ऑफ बॉम्बे होते ते तिथे राहिलेले होते. त्यांच्याकडनं विनंती करून त्यांना सांगितलं की कसं ब्रिटिश सरकारमध्ये पण काही ऑफिसर्स आहेत जे महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांच्या समाधीसाठी पुढाकार घेत आहेत. ते ऐकून लॉर्ड सँडर्सनी परमिशन दिली की 3 दिवसाचा तुम्ही शिवजयंती उत्सव तिथे करा. आणि त्यानंतर 15 मार्चला तो 3 दिवसाचा रायगडावर शिवजयंती उत्सव झाला 1896 साली. कुणालजी, या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांना हे सांगायचं होतं का की ब्राह्मणांना कधीच शिवरायांचा द्वेष नव्हता, हे सांगण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांचं हे वक्तव्य होतं असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही, खरं सांगतो तुम्हाला की राज ठाकरेंचा त्यामध्ये काही दुसरा मुद्दा होता. राज ठाकरेंनी एक फक्त ऐतिहासिक विधान केले आणि जरी त्या ऐतिहासिक विधानामध्ये काही मिसरिप्रेझेंटेशन असू शकेल, एवढ्या मोठ्या जाहीर सभेमध्ये मिसरिप्रेझेंटेशन होणं साहजिक आहे, पण या एका विधानामुळे पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण सोशल मीडियावर, सगळीकडे प्रसार माध्यमातून लोकमान्य टिळकांचा अपमान करणं हे काय चांगलं नाही. आणि त्यामुळे टिळक परिवार म्हणून मी एक विनंती करतो सर्व महाराष्ट्रवासियांना, सर्व महाराष्ट्राच्या जनतेला की हा सर्व जो आत्ता सकाळपासून जो विषय चालू आहे तो इथेच थांबवावा आणि आपण संशोधन करून, इतिहासाचं संशोधन करून प्रत्येक पुरावे पुढे घेऊन, सगळे पुरावे आहेत आपल्याकडे, आम्ही स्वतः क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत नाहीये, नाही महात्मा फुलेंकडनं क्रेडिट ओढण्याचा प्रयत्न करतोय. महात्मा फुलेंनी समाधी बांधली का टिळकांनी बांधली असंही आम्ही म्हणत नाहीये. फक्त आमचा मुद्दा असा आहे की जे फंडचे पैसे लोकमान्य टिळकांनी गोळा केले ते लोकमान्य टिळकांनी डेक्कन बँकेत जमा केलेले, त्याचे पुरावे केसरीमध्ये 1899च्या पेपरमध्ये पण आहेत. त्यांनी जवळजवळ 20,000 रुपये जे जमा झाले त्याचा एकूण एक पैशाचा त्यांनी अकाउंट्स करून त्याचे केसरीमध्ये पब्लिश केलेत पुरावे आणि ते डेक्कन बँकेमध्ये जमा केलेले होते. त्याच्या प्रॉमिसरी गव्हर्नमेंटच्या त्यावेळेच्या प्रॉमिसरी नोट्स पण विकत घेतलेल्या होत्या. आता ती डेक्कन बँक पुढे जाऊन बँकरप्ट झाली, दिवाळखोरीमध्ये ती बँक गेली बँक. ह्याच्यानंतर टिळकांनी विनंती केली सरकारला की जे समाजाकडनं जे सगळे पैसे आपण गोळा केलेले आहेत ते तरी आम्हाला परत द्या, म्हणजे आम्ही आमचं काम पुढे नेऊ शकू. पण त्या काळी ते काही झालं नाही. पण पुढे जाऊन जी समाधी स्थापन केलेली गेली होती ब्रिटिशांकडनं आणि नंतर रायगड समाधी समितीकडनं जे काय रेकमेंडेशन्स घेतलेले गेले होते की समाधी कशी असावी, त्याच्यावरचं छत्री कशी असावी, हे सगळे रेकमेंडेशन्स लोकमान्य टिळक आणि सेनापती दाभाडे तळेगावचे ज्यांनी हे रेकमेंडेशन्स पहिल्या सभेमध्ये केलेले होते तेच रेकमेंडेशन्स नंतर त्यांनी पुढे घेतलेले आहेत असं दिसून येतं. कुणालजी, या सगळ्यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा हे मान्य केलंय की लोकमान्य टिळकांनी निधी जमा केला होता, मात्र त्यांनी एक वीटही रचलेली नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होतं. मी ती मुलाखत बघितली आणि हे बघा, जरी एक ही वीट त्यांनी रचली गेली नाही असं ते म्हणत असतील तरी या पूर्ण समाधी समितीचं सर्व ब्रिटिशांबरोबर आणि ब्रिटिशांमध्ये आणि सर्व महाराजांच्या वंशजांमध्ये, सर्व सरदारांमध्ये, सर्व संस्थानिकांमध्ये एक समन्वय घडवून आणणं, ह्याच्यामध्ये टिळक अग्रेसर होते. टिळकांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला. सर्व टिळकांनी 1895 साली एक काँग्रेसमध्ये, मुंबईला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यामध्ये मार्केटमध्ये एक जाहीर सभा घेतली ज्याच्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि मदन मोहन मालवीया यांच्यासारखे दिग्गज नेत्यांनी महाराजांनी पूर्ण हिंदू धर्मासाठी, पूर्ण अखंड भारतासाठी काय काय केले आणि त्यामधनं कशी प्रेरणा आपल्याला घेता येईल हे सांगितलं. एवढा मोठा राष्ट्रीय स्तरावर हा महाराजांचं कार्य टिळकांनी पोचवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. हे एवढी त्यांची एवढं काम पुरेसं नाहीये का, हा माझा प्रश्न आहे. ह्याचं तुम्ही काहीच व्हॅल्यू ठेवत नाही का या कामाची? कुणालजी, तुम्हाला असं वाटतं की इतिहास तज्ञांमध्ये किंवा इतिहास अभ्यासकांमध्ये यामध्ये कुठेच एकमत नाही किंवा मग हा इतिहास या इतिहास अभ्यासकांपर्यंत पोहोचला नाही असं म्हणायचं, की मग जाणून बुजून या सगळ्यामध्ये वाद निर्माण केला जातोय, त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असं तुम्हाला वाटतं का?
हे बघा, एक स्पष्ट आहे की आपल्याकडे सर्व पुरावे आहेत, आपल्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, म्हणजे सगळ्यांकडेच महाराष्ट्रभर सर्व पुरावे आहेत. इतिहास तज्ज्ञांकडे सर्व लेखी लेटर्स, पुरावे वगैरे सगळं आहे. त्यामुळे हे मला वाटतं की मुद्दामून केलेलं जात आहे. ब्राह्मण समाजाबद्दल कायमच एक राष्ट्रवादी काँग्रेसकडनं द्वेष निर्माण केला गेलेला आहे सगळ्या समाजामध्ये, आणि त्यामुळे हे मुद्दाम केलेलं आहे असं मला खूप स्पष्टपणे वाटतं. तुम्हाला वाटतं या सगळ्याचं राजकारण केलं जाते किंवा तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, तर तुम्ही या संदर्भात ते पुढे सादर करणार आहात का? पुरावे आपल्याकडे आहेच आहेत, ते आम्ही कोणाला पण आमच्या आर्काइव्समधनं आम्ही अभ्यासासाठी द्यायला तयार आहे. आम्हाला काहीच त्याची हरकत नाही आहे. प्रत्येक ज्याला हवं आहे त्यांनी पुरावे येऊन इथे त्याची कॉपी घेऊन जावी. आपल्याकडे प्रत्येक केसरी आणि मराठाची प्रत्येक कॉपी आपल्या आर्काइव्समध्ये आहे. त्यामुळे सर्व टिळकांच्या आयुष्यात जे जे काय झालं त्याची प्रत्येक बाब आपल्याकडे पुराव्यानिश्चित आहे. कुणालजी, असं नाही वाटत की गेल्या काही वर्षांपासून महापुरुषांच्या संदर्भात मुद्दाम असे हे वाद निर्माण केले जात आहेत किंवा महापुरुषांना राजकारणामध्ये ओढलं जातं, हे कुठेतरी थांबायला हवं? 100% असं मला वाटतं की गेल्या काही वर्षात महापुरुषांना नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभर राजकारणामध्ये ओढलेलं गेलं आहे. खरं तर ह्या महापुरुषांचं कार्य एवढं मोठं आहे की आपल्यामधलं आत्ता कोणीच त्याची बरोबरी करू शकत नाही की समाजामध्ये एवढं त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि मला तुम्ही दाखवा की आज जे काही लोक सकाळपासून बोललेले आहेत त्यांचं समाजामध्ये काम काय, त्यांनी समाजासाठी काय केलं, हे टिळकांबद्दल कसे बोलू शकतात, टिळकांच्या कार्याबद्दल कसं ते बोलू शकतात, टिळकांच्या कार्याचा अपमान कसे करू शकतात. हे त्यामुळे मला वाटतं की 100% हे मागच्या काही वर्षात मुद्दामून हा अजेंडा पुढे ढकलण्यात आलेला आहे. आणि तो मी म्हणून तर आज विनंती करतो की टिळकांच्या कार्याचा अपमान करणं बंद करा. तुम्ही सगळे पुरावे निश्चित बोला आणि तुम्ही समाजासाठी काय केलं ते पहिले दाखवून द्या. कुणालजी, तुम्ही मगाशी असं म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे सगळं केलं जातंय, तर तुम्हाला असं का वाटतं की हे राष्ट्रवादीकडून केलं जातंय सगळं? हा मुद्दा तर राज ठाकरे यांनी काढलेला आहे. हे बघा, राज ठाकरेंनी जरी मुद्दा काढलेला असेल तरी राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांनी जो हे केलं, जो संभाजी ब्रिगेडांनी केलं, तर जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की टिळकांनी एक पण वीट तिथे रचली नाही, टिळकांचा त्यात काही हातभार नाही. मी मगाशी पण म्हटलं की एवढं मोठं सगळं समन्वय घडवून आणण्यात टिळकांचा हातभार नाही का, त्याची व्हॅल्यू नाही का? आणि संभाजी ब्रिगेडचं तर मी आत्ताच म्हटलं, त्यांनी समाजासाठी काय केलं ते दाखवावं त्यांनी, मग आपण पुढे बोलू. कुणालजी, आणि मागच्या आठवड्यात पण मी अमोल मिटकरींविरुद्ध बोला मागच्या आठवड्यात पण मी अमोल मिटकरींविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केलेला होता. त्यांनी जो इस्लामपूरमध्ये सभेत जे बोललेले होते की ब्राह्मण द्वेष त्यांच्या प्रत्येक शब्दातनं दिसून येतो, मुद्दाम ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली जाते त्यांच्याकडनं. म्हणूनच मी आत्ता बोललो की ब्राह्मण द्वेष हा त्यांच्याकडनं अजेंडा क्लिअरली पुढे ढकलला जातो. मगाशी मी म्हटलं कुणालजी की ब्राह्मण वर्सेस मराठा असा हा वाद निर्माण केला जातोय जाणीवपूर्वक, असं तुम्हाला वाटतं? हा एक अजेंडा ठरतोय या सगळ्यामध्ये? हे बघा, ब्राह्मण वर्सेस मराठा ही इथे आता गोष्ट नाहीये, तो एक विषय वेगळा आहे. इथे तुम्ही देशाच्या राष्ट्र भारत देशासाठी ज्यांनी आपले प्राण दिले, ज्यांनी एवढं कार्य केलं, त्या लोकांचं नाव घेऊन त्या लोकांचा कार्याचा अपमान करून तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करताय, हे कितपत बरोबर आहे? नक्कीच. कुणालजी, लोकमान्य टिळकांसंदर्भातला हा काही पहिला वाद नाहीये. याआधी सार्वजनिक गणेशोत्सवापासून ते आता छत्रपतींच्या समाधीपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. या सगळ्यामध्ये आतापर्यंत लोकमान्य टिळकांवर अशाच प्रकारे मिसगाईड केलं जाते किंवा टीका केली जाते असं तुम्हाला वाटतं का? 100% लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव चालू केला, तो शिवजयंती उत्सव चालू केला. आणि हे बघा, आम्ही असं पण म्हणत नाही की लोकमान्य टिळकांच्या आधी गणेशोत्सव किंवा लोक स्वतःच्या घरी गणपती बसवत नव्हते किंवा गणेशोत्सव साजरा करत नव्हते. टिळकांनी तो एका राष्ट्रीय स्तरावर नेला. टिळकांनी त्याला एक
त्याला एक प्रॉपर सेटमध्ये बसवलं. विविध जाती, विविध धर्माच्या लोकांना एकत्र आणलं त्याप्रमाणे, आणि त्यामधनं एक ब्रिटिशांविरुद्ध जो एक जी आपल्याला कार्य करायचं होतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं, हाच एक त्यातला मुद्दा होता. आणि मला वाटत नाही की इथे कोणी क्रेडिट घेण्यासाठी जे काय इतिहास आहे तो लिहिलेला आहे, कोणी मुद्दामून आत्ता 2022 साली क्रेडिट घेणं काय त्यात बरोबर नाही, किंवा क्रेडिट कोणाकडनं छेडणं ते पण बरोबर नाही. नक्कीच. कुणालची एक शेवटचं तुम्ही काय महाराष्ट्राला आवाहन कराल? मी महाराष्ट्राला एवढंच आवाहन करतो की जे काय सोशल मीडियावर, एस्पेशली ट्विटर, फेसबुकवर चालू आहे, आणि काही काही प्रसारमाध्यमं मुद्दाम हेडलाईन्स पण असे करतात की ज्याच्यामधनं टिळक ह्या आडनावाचा अपमान होतोय, पूर्ण ब्राह्मण समाजाचा अपमान होतोय. खूप मला सकाळपासून फोन आले की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर माझी एवढीच विनंती आहे की आपण पूर्ण अभ्यास करून ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, ह्याच्याबद्दल लिहायला पाहिजे, पूर्ण इतिहास मांडायला पाहिजे, आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण या गोष्टीमुळे नाही व्हायला पाहिजे. ब्राह्मण समाजाची अपमान कमी नाही व्हायला पाहिजे, एवढीच मी विनंती करतो, आणि इथेच हे थांबवावं अशी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद कुणालजी, तुम्ही आमच्याशी बोललात.